कपिल माझा मित्र, खरंच कपिलचा मनापासून थँक्यू. आणि पारगावच्या सर्वच आकाशदादा, सुमितदादा हे खरंच सर्वात अख्खी टीम लय चांगले. त्यांनी कधीच भेदभाव नाही केला. कुठे भेटलं तरी चांगलेच बोलतात. खरंच चांगले एक देवासारखे माणसं आहेत. शेवटचा प्रश्न असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य मावळे जमवले, अनेक जातीचे, अनेक धर्माचे. जाता जाता मित्र एकच इच्छा असेल मनात, आमच्या एकच इच्छा का तुमचा खेळ भरत राहावं आणि तुमच्या खेळामध्ये सतत प्रगती होत राहावं हीच सदिच्छा असेल. धन्यवाद. बेस्ट ऑफ ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. ऐकूया रवींद्र म्हात्रे यांचा आवाज. मॅच इकडे सुरू होते. आपण पाहतोय पहिलाच बॉल हवेमध्ये खेळल्यानंतर 2 धावा काही रोखू शकले नाहीये. तर मनापासून आभार व्यक्त करूया आपण राकेशजी गायकवाड आणि रुपेशजी गायकवाड, बादल भगत हे मान्यवर आज या स्पर्धेसाठी आवर्जून वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले. आणि रबरी बॉलवरची ही पावसाळी स्पर्धा आणि या स्पर्धेला पाहुण्यांच्या भूमिकेत आपल्याला ही मान्यवर मंडळी पाहायला मिळाली, त्याबद्दल पुनश्च एकदा यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. चला मॅचला सुरुवात करूया. कोणत्याही प्रकारचा वेळ घेऊ नका आता. डेफिनेटली सेकंड बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र खूप चांगला चेंडू फेकला गेलाय. फर्स्ट इनिंग नंतर एक आपण ड्रॉ करणार आहोत. अर्थात चालू असणाऱ्या सामन्याचा देखील एक ड्रॉ आपण इथेच करणार आहोत. 2 विजयी संघ आणि चालू असणारा सामना 3 संघातून आपण ड्रॉ करणार आहोत, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मॅचला त्वरित मात्र सुरुवात केली जाते. सलामीची जोडी आकाश आणि गितेश. आकाश आणि गितेश ही जोडी सलामीची. तर गोलंदाज आपण पाहू शकाल जीत, ज्यानं मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. 2 सामने विजयी होऊन संघ पुढे सरसावणार आपल्याला संघ चॅलेंजर पारगाव संघ आपण पाहिलात. यास व्हेरी गुड हिट, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अजय भस्माच्या माध्यमातून टिपलेला हा प्रेक्षणीय झेल. पहिली विकेट प्राप्त झाली आहे. खरं तर आपण पाहिलं मोरवाई विंदणी संघ फलंदाजी करणारा हा संघ, त्यांच्या विरोधात सचिन 11 माथेरान. नवीन बॅट्समन अनिकेत. मोरवाई विंदणी टीमचा न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी सज्ज आहे. तर समोर गोलंदाज जीत पुन्हा एकदा. माथेरान टीमचा हा ओपनर गोलंदाज. ऑफ ट्रॅकरचा बॉल चपराक लगावली, परंतु इथे एलिमिनेशन कमी होतं फटक्यामध्ये. खराब क्षेत्ररक्षण झालंय अजयचं त्या ठिकाणी. तत्पूर्वी तब्बल 3 धावा मात्र पळून काढल्यात. 3 षटकांचा मॅच असेल, त्यामुळं धावांसाठी आता झगडावं लागेल, धावांसाठी धावावं लागेल, कारण मर्यादित 3 षटक म्हटलं तर धावा जास्तीत जास्त काढाव्या लागतील. थोड्याच वेळात दिग्गज मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यांचं आगमन होईल, तर त्यांच्यासाठी देखील आपण खरं तर चेअर रिकाम्या कराव्यात, कारण पाहुण्यांना आपण जास्तीत जास्त इथे चेअर उपलब्ध करून देऊया. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे. हा चेंडू सरळ मात्र वेगानं या ठिकाणी आपण बघितलं तर वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी होत असताना या मैदानावर गोलंदाज जीतची. माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हणून आज पर्यटन स्थळ ओळखलं जातं हे माथेरान. दूरवरचं अंतर कापत आलेला संघ. हा चेंडू बॅटची काहीशी कडा घेऊन विकेट किपरच्या मागे जातोय. एका धावेसाठी संघाची धावसंख्या 1 न वाढल्यानंतर जाऊन पोहोचते ती पहिला ओव्हर सुरू असताना अमित 7 धावा. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड.
सेकंड ओव्हर आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी. मात्र टीमचा गोलंदाज जास्त टीम मिटिंग करू नका, एकत्र सातत्यानं वारंवार येऊ नका. आपल्याकडे आता वेळ फार कमी आहे. आता यापुढे एका षटकाचा देखील मॅच होऊ शकतोय वेळेच्या अभावी, त्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित करा. आणि जसा पहिला सत्र होईल इथे मात्र ड्रॉ केला जाईल. सुरू असणारा सामना, त्यानंतर चॅलेंजर पारगाव ज्याने 2 सामने जिंकलेत आणि वाघाची वाडी या संघानं 2 सामने जिंकलेत. हे 2 संघ चिठ्ठीमध्ये असतील आणि या संघातून विजयी संघ चिठ्ठीमध्ये असेल. तो ड्रॉ मात्र होईल. इथे मात्र एकच सिंगल मिळाली. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा आल्या त्या जीतच्या षटकामध्ये. त्यानंतर संदीपनं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवर एक सिंगल. आता मात्र हे स्लॉग ओव्हरचे षटक आहेत, हाणामारीचे षटक आहे. मरुआई विंदणे टीमला आघात करावा लागेल, प्रतिकार करावा लागेल. यस, तो सुरू आहे. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न बॅट्समन अनिकेत करत असताना इथे मिळाली सिंगल. गितेश अनिकेत ही जोडी मैदानावर खेळत असताना गितेश बाद झाला. आकाश सलामीवीर फलंदाज आपण पाहू शकाल. आकाश अनिकेत. खरं तर पावसाला असला तरी आम्ही दिवस मोठा आहे, 7 वाजले तरी पण इथे हा प्रकाश असतो मैदानावर, त्यामुळे आयोजकांना थोडासा सहकार्य मिळेल. काय स्ट्रोक लगावलाय, लांब 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 लचक षटकार. या फटक्यांची गरज आहे मरुआई विंदणे टीमला जर धावा जमवायच्या असतील तर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा आल्या आहेत. धावांचं एक समाधानकारक टार्गेट सेट करायचं असेल ना, मग याच फटक्यांची गरज आहे. आकाशनं मात्र तो ठोकलाय. आकाशाला गवसनी घालणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. संदीपचा हा 4था चेंडू. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू अखोड होता. गदी शॉर्ट पिच बॉल. अंपायर इशारा करतात की आहे वाईड बॉल. फक्त तुम्हाला रिव्ह्यू बिमर साठी असेल, तो देखील कॅमेरा ऑन असेल तर. हा, लाईट जाते मध्ये मध्ये, काही व्यत्यय येतोय, कधी कॅमेरा आपला पाहुण्यांकडे वळवला जातो. हाँ, कहीं पे निगाह है और कहीं पे निशाना, लेकिन निशाना सही निकला. सीधा स्टेट ड्राइव सिक्सर. लाजवाब. तडाखे बंद. सर्वांचं लक्ष आडव्या बॅटने खेळला. जसं असं वाटलं की वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटला फटका जाईल, चेंडू जाईल, परंतु नाहीये. चेंडू सरळ आला आणि तो देखील 6 धावांसाठी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 22. या षटकामध्ये धावा आल्या आहेत. या षटकामध्ये धावांचा ते मात्र ओघ वाढला होता, परंतु पुन्हा कमबॅक करतो संदीप. कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी. ते पाहायला मिळतो. एक डॉट बॉल, एक षटकार तर डॉट बॉल. हे टेनिस क्रिकेट मधले खरं तर उत्तर प्रत्युत्तर हे पाहायला मिळतंय. हा देखील हवेमध्ये आहे. आकाशाला गवसनी घालणारा आणखी एक दर्जेदार टोला षटकार. डॉक्टर प्रकाशजी नारायण पाटील, सल्लागार कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमी आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, ते डॉक्टर प्रकाश साहेबांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हावे. त्यांचं आगमन होताना आपण पाहतोय डॉक्टर प्रकाशजी. अर्थातच स्वरूप क्लिनिकचे ओनर देखील आहेत. आधी ती ओळख आहे पारगाव गाव म्हटलं तर त्यांची, आणि कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सल्लागार पदावर ते नक्कीच कार्यरत आहेत. त्यांचं इथे आगमन होतोय. मोस्ट वेलकम.
स्वागत असेल सर्व पाहुण्यांचं. आणि पुन्हा एकदा जाऊया जिथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये एकूण धावा 21 लागल्या गेल्या आहेत. एकूण टोटल 28, कारण दुसऱ्या षटकामध्ये 21, पहिल्या ओव्हरमध्ये 7, 28 धावा. लास्ट ओव्हर बॉलर नेम मानस. डॉक्टर प्रकाश साहेबांचे ते आगमन. हा चेंडू लाईक स्टंपला. डेफिनेटली वाईड बॉल, नो डाऊट. अंपायर वलतायत, आमच्याकडे सिग्नल करतायत की हा आहे वाईड बॉल. धावसंख्या धावफलकावर 29. लॉस ऑफ 1 विकेट. मोरोई विंदणे. स्लॉग ओव्हर. 6 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न नटराज स्टाईलनं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच. बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे 1 रन्स मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढत असताना एकूण 30 धावा, 30 रन्स. नानोबा गोळ मैदान म्हणून आपण या मैदानाला भव्य असं गोळ मैदान पाहतोय. या मैदानावर सातत्यानं सराव देखील आपण पाहत असतो. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, ड्रिबल केलाय बॉलला, यश मिळालंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. सरावाचं मैदान आहे नक्कीच. सागर पाटील देखील या मैदानावर सातत्यानं सराव करतोय आणि त्यानं एक व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद करून ठेवली. सागर पाटीलनं जे आशिष तारेकरच्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि ती व्हिडिओ त्यानं मोबाईलमध्ये अजूनही कैद करून ठेवली आहे. त्याच्यामुळं त्याच्या त्या आठवणी आहेत. सागर पाटील एक चांगला बॅट्समन देखील आहे. वेगवेगळ्या पक्षांची आवाज काढतोय, चांगलं समालोचन करत असतो आणि तेवढाच चांगला खेळाडू देखील आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस देखील सुरू आहे. किती सर्व गुण संपन्न आहे सागर. पारगाव गावचा हा बुलंद आवाज. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल येणाऱ्या काही काळामध्ये. परंतु इथे शॉर्ट पिच बॉल आणि अक्षरशः हा खूप टप्पाचा बॉल देखील मिस झालाय. बॅट्समन आकाश. लास्ट ओव्हर आणि शेवटचे 2 बॉल. हाही अगोट डब्याचा वारंवार त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि काय झेल टिपलाय बघा. प्रेक्षणीय झेल आहे, कौतुकास्पद आणि खरं तर शाबासकीची थाप देण्यास काही हरकत नाही असा हा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. फलंदाज होतोय बाद. आकाश एक चांगला फलंदाज, मात्र इथे बाद झालाय. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित टोटल जाऊन पोहोचली. आपण पाहिले 34 या आकड्यावर. लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. 34 रन्स. मोरोई विंदणे संघासाठी आता नवीन बॅट्समन मैदानावर येईल. त्या बॅट्समनसाठी हा लास्ट बॉल आहे. बाबू. शेवटचा बॉल. किती धावांची मोहर उमटली जाईल, कारण हा बॉल मी तर म्हणेन मोरोई विंदणेसाठी फार महत्वाचा आहे. 3 षटकांचा मॅच, 34 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. षटकार आला तर मी म्हणेन 40 धावा होतील, परंतु किती धावा येतील या बॉलवर पाहणे फार गरजेचं आहे. मानस लास्ट बॉल घेऊन येतोय. मानसनं बरोबर मात्र लेग स्टंपच्या वरून अकूट टप्प्यानं उचली देणारे चेंडू फेकले आणि त्यामध्ये मिळालं यश. मानस अप्रतिम षटक. धावसंख्या धावफलकावर फक्त थांबली गेली 34 या आकड्यावर. 3 षटक आणि विजयासाठी 35 धावा. ड्रॉ केला जाईल. चॅलेंजर पारगाव, 1 स्टार वाघाची वाडी आणि चालू असणारा अर्थातच सुरू असणारा सामन्यातून विनर संघ असा ड्रॉ केला जात आहे. मयूर वाघमारे स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या समवेत 2 कर्णधार. चला या. चॅलेंजर पारगाव आणि वाघाची वाडी संघ. चला कर्णधार या लवकर 2 आणि आपण ड्रॉ करूया.
सुरू असणाऱ्या सामन्यातून एक विनर संघाची देखील चिठ्ठी या ठिकाणी ड्रॉ केला जाईल. पूर्वार्धाचा येथे खेळ मात्र समाप्त झालाय बघा. 18 बॉल आणि जिंकण्याकरता 35 धावा. एक छोटंसं मापक आव्हान आहे. मॅच कशी रंगेल, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी होत आहे ड्रॉ. कोणाला विजय मिळेल तिसरा. चॅलेंजर पारगाव, 1 स्टार वाघाची वाडी की सुरू असणाऱ्या सामन्यातून विजयी संघ. आकाश तारेकर यांच्या सुपुत्रानं एक चिठ्ठी उचलली म्हणजेच कोणाच्या बाजूनं हा विजय असेल. विनर टीमची चिठ्ठी कोणी उचललेली आहे. कोणाला बाय. अरे वा, म्हणजेच चॅलेंजर पारगाव संघाला तिसरा विजय मिळतोय. ध्रुव तारेकरनं मला वाटतं चिठ्ठी उचलली आणि त्याला थेट तिसरा विजय मिळाला आहे पारगाव संघाला. तर पहिला सत्र समाप्त. 18 बॉल 35 धावांचं लक्ष्य. काय रंग या ठिकाणी या मॅच मध्ये घडेल, कोण जिंकणार कोण हरणार. मॅच सुरू करायचे. पंच सूचित करतायत की लगेच सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. मॅच जशी सुरू होईल ऐकाल पुन्हा एकदा थोडंसं मायक्रोफोन मध्ये बदल. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. आपण पाहत राहा 24 इव्हेंटच्या माध्यमातून. आवाज असेल रोशन पाटील. हॅलो. डॉक्टर प्रकाश नारायण पाटील यांचे ते आगमन झालेलं आहे आणि आपल्याकडे वेळ आहे तर आपण दादांचं स्वागत करून घेऊया. आणि सचिन मडवी यांना विनंती करतो की आपण प्रकाश नारायण पाटील, डॉक्टर प्रकाश नारायण पाटील यांच्या माध्यमातून आज नुकतंच शिबिर पार पडलं. स्वरूप क्लिनिक यांची मुलगी पण डॉक्टर आहे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि दिलदार असा माणूस रत्नदीप पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील. आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जातात. न्यू पार्वती मेडिकल आयोजित जय ननवा ट्रॉफीचं शानदार असं पर्व. फायनल डे. पहिल्या दिवसामध्ये खालापूर तालुक्यातून आपण पाहता इकू सोलंकीचा संघ इथे मराठीचा तो बुलंद वाज घुमला ग्राउंड वर. तारा गावचा रोशन पाटील ब्रेश कमिटी टर. धन्यवाद. मॅचला सुरुवात झाली तर हे होते आमचे सागर पाटील, अष्टपैलू समालोचक आणि डॉक्टर साहेबांचं मनापासून पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणाचे आभार. वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान देणारे आपल्या समाजाचे खरं तर शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर साहेबांचा आपण सत्कार या ठिकाणी केला आहे. तर 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. यावेळेला ऑन साईडला फटका, अजय भस्माचा फटका जर आपण पाहिला थोडा टायमिंग चुकलं होतं, परंतु वाईडिश लॉंगॉनला फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न, बीट केलाय. नशिबाची साथ आज घेऊन आलाय खरं तर माथेरान संघ. परंतु इथून जो संघ जिंकेल तो मात्र 1 स्टार वाघाची वाडी या संघासोबत खेळेल. आणि पारगाव संघाला डायरेक्ट बाय मिळाली. ध्रुव तारेकर त्याने चिठ्ठी उचलली. लकी बाय मिळाली पारगाव टीमला. आकाश तारेकरांचे चिरंजीव बाय त्यांना मिळाली. इथे 4 धावा देखील मिळाल्या बॅटिंग करताना अजय भस्माला. माथेरान टीमला सचिन 11 माथेरान विपक्ष मैदानामध्ये मरुआई विंदणे या 2 टीममध्ये ही लढत. प्रशांत नवाळे कद विंदणेचे आमचे बिग सपोर्टर, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बरेचसे क्रिकेटच्या हात हे सध्या ऑनलाईन स्पर्धा पाहत असतील. इथे फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला. सेन्सेबल क्रिकेट खरं तर आपण पाहता गॅपमध्ये. मी मगाशी म्हटलं या मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे ग्राउंड शॉट देखील क्लिअर होतात बाउंड्रीच्या बाहेर आणि त्याचा पुरेपूर फायदा अजय भस्माने घेतला. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल विसेपमध्ये. उरण रायगड 40+ खजिनदार सज्जन नवाळे यांच्याकडून शुभेच्छा, त्यांचं स्वागत. तर इथे 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. डॉक्टर प्रकाश पाटील साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचं आम्ही आयोजकच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जरी पेशा वैद्यकीय असला परंतु क्रिकेटवरती प्रेम आणि गावातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म कसं मिळावं चांगलं
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे डॉक्टर प्रकाशी पाटील साहेबांचा मनपूर्वक आभार. तर धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय मैदानामध्ये आहेत आत्तापर्यंत 12. 4 चेंडू त्या ठिकाणी फेस केले अजय बसमाने आणि रनिंग बिटवीन द विकेटमध्ये त्यांचा कोण हात पकडू शकत नाही आहे. मी मगाशी देखील सांगितलं, कारण त्यांचा फिटनेस आणि नेहमी माथेरान म्हटलं की हिल स्टेशन डोंगरावरती असलेलं हे ठिकाण, त्यावरती तुम्हाला ये जा करण्यासाठी तुम्हाला पायानं चालण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे फिटनेस त्यांचा चांगला आहे. कारण आम्ही जेव्हा गतवर्षी नाईट स्पर्धा केली होती धोदानीची, रात्री 3 नंतर आय थिंक 4 नंतर मात्र हा संघ पूर्ण स्क्वॉड घेऊन माथेरानच्या डोंगरावर चढत होता. 2 तासाची रनिंग, प्रचंड फिट ते आहेत आणि चांगला परफॉर्मन्स. ऑन साईडला हा फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न ऑलॉंग द कार्पेट मिड विकेटमध्ये बॉल चालला. गीते जोशी आहेत त्या ठिकाणी, पुन्हा एकदा 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या या बॉलवरती. 2 रनने मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ती म्हणजे 14. फिट आहे तो हिट आहे. हा खरं तर मूलमंत्र आपण क्रिकेटमध्ये नेहमी तरुणांना सांगतो, कारण आजच्या घडीला आपण पैसा अमाप कमवू शकता, परंतु आपली खरं तर शरीरयष्टी ही फार महत्त्वाची संपत्ती आहे. तिचं जतन करण्यासाठी तुम्हाला फिटनेसकडे देखील लक्ष द्यावं लागतं. आणि आज हे सर्व तरुण पिढी आपण पाहता सातत्याने वर्षाचे 365 दिवस मैदानामध्ये खेळत असतात आणि त्यांचं योगदान आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी फार महत्त्वाचं राहिलं आहे. असे सर्व हे यंगस्टर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी आपण होताना पाहिले. पहिल्या ओव्हरनंतर 14 आल्या, टार्गेट 34 आहे. अजूनही मैदानामध्ये 12 बॉलमध्ये माप्यासही 35 आहे. अजूनही मैदानामध्ये 12-21चं समीकरण आहे. त्यामुळे आता इथे एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे. म्हणजे कमी धावांचं षटक जर का गोलंदाजाने हाताळलं, आता हे सेकंड ओव्हर ठरवेल या मॅचमध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. जर का प्रणित या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय, महत्त्वाचं षटक तो हाताळतोय ओव्हर द विकेट. यावेळेला बॉलला सोडून दिलाय, लाईन मिस केली आहे, वाईड लाईनच्या बाहेर बॉल अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा बॉल देखील डीप राहिला होता, परंतु नशिबाची साथ वाईड पंचांनी घोषित केलाय. 1 रन इथे मिळाली. या मागच्या सामन्यामध्ये विजयने धमाकेदार फलंदाजी केली होती साई संघाच्या अगेन्स्ट, आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू बॅट ड्रिल करून त्याला दाखवायची होती. कव्हर्समध्ये फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल. इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे. दरदबाव वाढवायचा असेल तुम्हाला त्या ठिकाणी माथेरान संघावरती, तर तुम्हाला या ठिकाणी निर्णायक षटक फेकावं लागेल. इनसाइड आउट त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला फटका सजवला. निलेश त्या ठिकाणी धावून गेले होते, परंतु 2 धावा त्यांनाही रोखता येणार नाहीत. 2 धावा इथे मिळतील या ठिकाणी बॅटिंग करताना माथेरान टीमला. आणि इथे मात्र पुन्हा एकदा दुहेरी फटका या इनिंगमधला. पहिल्या ओव्हरमध्ये देखील हे फटके पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 3 वेळा दुहेरी अंक पूर्ण केले अजय भस्मा आणि विजय या खेळाडूने. आणि याही ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळाल्या. 17 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 35चं मैदानामध्ये आहे. योग्य वाटचाल. 10 चेंडूमध्ये 18चं कॅल्क्युलेशन. अमित कडू आमचे खरं तर उत्कृष्ट गुणसंख्या लेखक, गेले 2 दिवस खूप चांगलं या कॉन्ट्रीब्युशन त्यांचं या स्पर्धेला पाहायला मिळालं. करावे नवी मुंबईला बिलॉंग करणारे आमचे मित्र अमितदादा कडू, त्यांचंही मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम, त्यांचंही चांगलं योगदान या स्पर्धेला. यावेळेला अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये क्लासेन जसा बाद झाला होता, करता ज्या बॉलवरती तसा हा चेंडू होता आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या खरं तर पिचपर्यंत गेलेत नव्हते, तर बॉलच्या रेंजमध्ये नव्हते. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एज लागून चान्सेस निर्माण झाले होते, परंतु जीवनदान 1 धाव मिळाली. या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 18. लॉस ऑफ 0 विकेट्स. अजूनही 17 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. बॅट्समध्ये आपण पाहता माथेरान टीमसाठी 1 स्टार वाघाची वाडी. हा संघ प्रतीक्षा करतो पुढे कोणता संघ येईल. यावेळेला आडव्या बॅटने हा फटका 20 मध्ये केला. अनिकेत जोशी बॉलमध्ये पोहोचायचा प्रयत्न करतायत आणि त्या ठिकाणी थोडासा आपण जर पाहिला चिखल आहे, स्लिपरी परिसर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि 2 धावा घेताना दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलं तर आदरणीय नरेश दादा गायकवाड यांचे तर आगमन, वन ऑफ द लिजंड, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्तानं आपण करूया. या आपण मंचावरती आपलं स्वागत. 2 धावा आल्या. 20 धावा धावफलकावरती आपण पाहता. 15 धावांची गरज आहे. यावेळेला ऑन साईडला बॅकफुटला आले, हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला त्या ठिकाणी. फाईन लेग आणि बरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून फरार, सीमा पार. 4 चौकार, 4 धावा या चेंडूवरती मिळताना आपण पाहत आहे. टार्गेटकडे वाटचाल योग्य रीतीने करताना हे खेळाडू पाहायला मिळाले. सेन्सिबल क्रिकेट.
जास्त रिस्क त्यांनी घेतली नाहीये. मोठे फटके खेळण्यापेक्षा सिंगल डबल त्याहीपेक्षा गॅपमध्ये फटके कसे खेळता येईल याकडे भर दिला आणि ही खरं तर पॉझिटिव्ह अप्रोच या खेळाडूंचा या मॅचमध्ये पाहायला मिळाला. धावा चेस करा, कारण मागच्या मॅचमध्ये बलाढ्य बंगारपाडा संघाच्या अगेन्स्ट धावा डिपेंड केल्या होत्या खरं तर मोरवाई विंदने टीमने. त्यामुळे बॉलिंग अटॅक प्रचंड मजबूत आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण डोक्याचा वापर करून खेळलो तर या सामन्यामध्ये नक्कीच विजयाच्या समीप पोहोचू शकतो. आणि हाच एक अभ्यास करून मात्र ही स्ट्रॅटर्जी घेऊन मात्र हे खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना यावेळेला हॅमर करायचं आहे ऑन द टोस. अगदी अप्पर कटचा प्रयत्न होता, हवेमध्ये झेप घेतली होती परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 ओव्हर कंप्लीट, 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे. 6 मध्ये 11, 6 चेंडूमध्ये 11. हा सामना संपलेला नाही आहे आणि मरुवाई विंदने हा संघ सहजासहजी हा सामना सोडणार देखील नाही आहे. जर जिंकायचं असेल माथेरान टीमला तर तुम्ही जे सातत्य टिकवलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला तीच कामगिरी करत मात्र या ओव्हरमध्ये सातत्य टिकवावं लागेल, तेव्हाच तुम्ही या मॅचमध्ये विजय होऊ शकता. त्याला स्पीडअप करा, वेळ कमी आपल्याकडे, आणखीन 5 सामने पेंडिंग आहेत. चला आपण थोडी घाई करा, फिल्डिंग लावून घ्या. शेवटचा निर्णायक षटक, खरं तर धाबा वाचवणारा असा कोणता गोलंदाज आहे मरुवाई विंदने संघाचा त्याच्यावरती विश्वास दाखवतील हे पाहायचं आहे. अनेक वेळा आपण पाहिलं खरं तर विंदनेमध्ये बरेचसे बॉलर्स, सूरज नवाय असतील, प्रणय थली असतील, त्यानंतर आपण समाधान दादा यांना पण देखील पाहिलं, प्रोफेसर, ते देखील एक उत्तम दर्जाचे लेफ्टी बॉलर्स. पण तो रबर बॉल क्रिकेट मी मागाशी देखील म्हटलं फार कमी खेळाडू या फॉरवर्डमध्ये सहभागी होत. याचं कारण आहे इंजुरी, कधी कधी दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण ज्याला डर नाही, त्याच्यामध्ये डर नाही, तो मैदानामध्ये उतरताना निडरपणे खेळतो मैदानामध्ये, त्याच्याकडून देखील चांगली कामगिरी आपण होताना पाहिली. यंदाच्या अंगामध्ये 3.5 लाखाच्या स्पर्धा देखील पावसाळी रबर बॉलच्या पाहिल्या, मोठमोठ्या स्पर्धा. सुजल यावेळेस या ओव्हरमध्ये आलाय. 6-11, 6 चेंडूमध्ये 11. मागच्याही त्याने सामन्यामध्ये बंगारपाडा संघाच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी केली होती तो खेळाडू. बॉलिंग मार्फत त्याला समोर असेल विजय, ज्याच्या नावामध्येच आपण पाहत आहे बरंच काही दडलंय. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला, ज्याने साई संघाच्या अगेन्स्ट 1 बॉल 4 असताना षटकार मारला होता, असा खेळाडू यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल ओव्हर द विकेट, ऑन साइडला स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि त्याला मात्र पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. षटकार, धमाकेदार सुरुवात इथे पाहायला मिळाली विजयची. षटकार आलाय, फक्त 5 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन, पहिल्या चेंडूवरती सामन्याची हवा निघाली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 6 मध्ये 11चं कॅल्क्युलेशन होतं. पहिला बॉल षटकार आला, आता 5 मध्ये 5चं समीकरण मैदानामध्ये पण येताना पाहत आहे माथेरान टीमसाठी. चला नेक्स्ट मॅचसाठी वाघाची वाडीचा कॅप्टन लवकर या आपण इथे, आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. विनर टीम सोबत तुम्हाला खेळायचं आहे. माथेरान की विंदने येणारी काय वेळ ठरवेल, येणारे 5 चेंडू सांगतील. अजून सामना संपलेला नाहीये, सुजलला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होते रे, आधी केल्याचं पाहिजे असं संतांनी सांगितलंय. काहीतरी करावं लागेल. मग तो यावेळेला दबाव क्रिएट करायचा. बॉल टप्पापर्यंत आतमध्ये आलाय, डॉट बॉल. 4 मध्ये 5, 1-1 डॉट बॉल माथेरान संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल, किंवा पराभवाला त्यांना सामोरं जावं लागेल. आणि एका बाजूने 1-1 डॉट बॉल विजयाच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला मरुवाई विंदने संघ पाहायला मिळेल. चला वाघाची वाडी टीमचा कॅप्टन या आपण व्यासपीठासमोर. 4 चेंडूमध्ये 5 धावा, सामना संपलेला नाहीये. इथे मात्र सुजल कमबॅक करत असताना यावेळेला टॉस केला बॉलला, उसळी घेत मात्र बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय योग्य बॉल, परफ्यूम डिलिव्हरी आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला म्हणत असतो, का अगदी नाका समोरून बॉल राईज झाला, थोडासा उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये आला. इन कटर बॉल. मी मगाशी म्हटलं सामना तितका सोपा नसणार आहे दोन्ही टीमला विजयासाठी. आता 3 मध्ये 5, 3 चेंडू आणि 5 माथेरान संघाची जबाबदारी आता वाढली आहे खरं तर, कारण हा सामना त्यांच्यासाठी सोपा आहे. आणि जे एका बाजूने जर का हा सामना विंदने संघाने जिंकला तर एक वेगळा रेकॉर्ड्स त्या ठिकाणी सुजलच्या नावावरती राहील, या शंका नाही. 3 बॉल 5 धावा, 3 चेंडूमध्ये 5. मोठा फटका येईल की विकेट येईल. यावेळेला शफल झाले, बॉल हवेमध्ये झेल होईल का. आणि इथे मात्र वॅकेंट एरियामध्ये बॉल पडला आणि एका टप्प्याने देखील गेला सीमारेषा पार. 4, स्कोर इज लेवल. 2 बॉल 1. 2 चेंडूमध्ये 1 कंपल्सरी चेसिंग. खरं तर कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. आता वाघाचे वाडी संघ कदाचित माथेरान संघासोबत खेळतो की काय, अविनाश रेग्युलर आपण खेळतो त्यांच्यासोबत, आणि पुन्हा एकदा अशी संधी निर्माण होते की काय, असं चित्र निर्माण झालेत. परंतु सामना संपले नाही. 2 बॉल 1 चं समीकरण. 1 धाव वाचवणं म्हणजे मोठी अग्निपरीक्षा असेल या ठिकाणी विंदने संघासमोर. 2 बॉल 1.
पार्वती मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर आदरणीय अविनाश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. कपिल पाटील यांचे पिताश्री आदरणीय अविनाशी पाटील साहेबांचं आगमन. विनिंग शॉट आहे की नाही हे बघायचं आहे आणि इथे मात्र विनिंग शॉट सामना जिंकला. आता वाघाची वाडी माथेरान. चला दोन टीम. आदरणीय डॉक्टर साहेब या पुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत.